नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, जालना ते बिडकीन असा हा नवीन महामार्ग तयार होतोय. अंबड तालुका, छत्रपती संभाजीनगर तालुका या दरम्यानची जी काही गावं आहेत ती गावं पुन्हा एकदा या सगळ्या महामार्गाच्या जाण्यामुळे प्रभावित होणार आहेत. तर जालना ड्रायपोर्ट ते बिडकीन ऑरिक सिटी या दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, मालवाहतूक जलद करण्यासाठी नवीन इंडस्ट्रियल ग्रीनफील्ड 6 पदरी 6 लेनचा हा मार्ग तयार केला जाणार असल्याची माहिती सध्या प्रसिद्ध झालेली आहे. आणि या माहितीच्या आधारावरती आपण बघू शकत आहोत की ऑरिक सिटी ते जालना ड्रायपोर्ट असा हा स्वतंत्र कॅरिडॉर होणार असल्याची बातमी दिव्य मराठीने नुकतंच प्रकाशित केलेली आहे. मंडळी, सध्याचं जे काही अंतर आहे ऑरिक पासनं जालना ड्रायपोर्टला जाण्याचं ते 79 किलोमीटरचं अंतर आहे. पण हा नवीन मार्ग तयार झाल्यानंतर तो केवळ 35 किलोमीटरचा होणार असल्याची माहिती समोर येते. यामध्ये अंबड तालुक्यातली गावं, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातली गावं आणि काही पैठण तालुक्यातली गावं ही प्रभावित होणार आहेत. त्याचबरोबर जालना तालुक्यातली गावं देखील या महामार्गात प्रभावित होणार आहेत. तर कुठली कुठली ती गावं आहेत बघूयात आजच्या व्हिडिओमधनं. नकाशा कसा असणार आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. मंडळी, बिडकीन येथील ऑरिक सिटीचा औद्योगिक विस्तार होतोय. येत्या काही वर्षात येथे वाहन उद्योगाचं मोठं जाळं उभारणार आहे. टोयोटा, एथर यासारख्या मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी येतात. वर्षाला सुमारे 20 लाख वाहनांची निर्मिती होईल अशी यंत्रणा या ठिकाणी उभी केली जाते. तर ऑरिक सिटी ते जालना ड्रायपोर्ट, आता जालना ड्रायपोर्ट ते ऑरिक सिटी हा मार्ग का महत्त्वाचा आहे त्याची 2 प्रमुख कारणं समोर येतात मंडळी. कॅरिडॉरमध्ये किंवा या MIDCमध्ये वर्षाला सुमारे 20 लाख वाहनांची निर्मिती होणार. आता ही जी काही 20 लाख वाहनं निर्मित होणार ही एकट्या भारतामध्ये विकली जाणार नाही आहेत. तर ही जी काही तयार होणारी वाहनं आहेत, मग ती टोयोटा आहे, एथर आहे, त्याचबरोबर JSWचा सगळ्यात मोठा या ठिकाणी वाटा असणार आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. तर JSW आणि टोयोटा यांची जी काही वाहनं या ठिकाणी निर्मित होणार आहे ही वाहनं देशातच नाही तर विदेशात देखील पाठवावी लागणार आहे. आणि यासाठी ड्रायपोर्टपर्यंत ती वाहनांची वाहतूक करणं आणि तिथून मग ते पुढं बंदरांपर्यंत पोहोचवणं, यासाठी हा सगळा महत्त्वाचा गाठ आहे. आणि त्यासाठीच हा महामार्ग तयार होणार. आता हा महामार्ग तयार होणार, यावरनं 35 किलोमीटरचा हा महामार्ग असणार. आणि या महामार्गाच्या निर्मितीची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे. सध्या बिडकीन ते ड्रायपोर्ट हा महामार्ग चितेगाव, दाभरूळ, जामखेड, लोणार, भायगाव, रोशनगाव, दरेगाव असा सुमारे 69 किलोमीटरचा आहे, 79 किलोमीटरचा आहे. आणि आता नवीन हा महामार्ग तयार झाल्यानंतर या नकाशाप्रमाणे हा महामार्ग तयार होण्याची दाट शक्यता आहे. दरेगाव, त्याचबरोबर रोशनगाव, वाकुळणी, माहेर भायगाव, कोळघर, कचनेर तांडा आणि पुढे चितेगाव, बिडकीन असा हा महामार्ग तयार होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. काही ठिकाणी हा नकाशा चुकीचा असल्याचं काही मंडळींचं म्हणणं आहे. तर काही ठिकाणी हा महामार्ग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोशनगाव, वाकुळणी, कोळघर, माहेर भायगाव, एकतुनी, घारेगाव, कचनेर अशा भागातून हा महामार्ग जाणार असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी काही सर्वेक्षण सुरू असल्याचं देखील या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे. आणि दरेगाव, रोशनगाव, नाणेगाव, देवपिंपरी, वाकुळणी, कोळघर, माहेर भायगाव, एकतुनी, घारेगाव, आडूळ, कचनेर या भागातली जी गावं आहेत या भागातल्या गावांमधनं हा महामार्ग जाणार असल्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. आणि त्यामुळे हा महामार्ग ज्या भागातून जाणार त्या भागातल्या जमिनींचे भाव वाढणार, त्या भागातल्या जमिनी या कोट्यावधींच्या भावात विकल्या जाणार. आणि त्यासाठी त्या
अवतीभोवती आता असंख्य उद्योगपतींच्या नजरा पडलेल्या आहेत असं देखील सांगितलं जात आहे. भरपूर सारे उद्योगपती या ठिकाणी जमिनीच्या व्यवहारासाठी येत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. बऱ्याचशा गावकऱ्यांचं हे म्हणणं आहे. आपण त्या ग्राउंडवरती जाऊन ग्राउंड रिपोर्ट नक्कीच घेणार आहोत. तुमच्या काही सजेशन्स असतील किंवा तुमच्या गावातून हा महामार्ग जाणार आहे का याची जर का तुम्हाला कल्पना असेल किंवा तुमच्याकडे काही माहिती असेल तर मंडळी आम्ही दिलेल्या ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा. आम्ही तुमच्या प्रतिक्रिया आपल्या चॅनलवरती निश्चितच दाखवण्याचा प्रयत्न करू. तर चितेगाव, दाभरूळ, जामखेड, लोणार भायगाव, रोशनगाव, दरेगाव अशा गावांची यादी सध्या समोर येते. आणखी यामध्ये काय काय महत्त्वाची आणि कुठली कुठली ही गावं असणार आहेत, नेमका मार्ग कसा असेल, अधिकृतरित्या या मार्गाची कशी आखणी होणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही मंडळी तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. तत्पूर्वी तुमच्याकडे काही माहिती असेल तर आमच्या या नंबरवरती तुम्ही संपर्क करून आम्हाला निश्चितच कळवा. तुमच्या प्रतिक्रिया या कमेंटमध्ये सांगा आणि या मार्गाच्या संदर्भाने आणखी माहिती असेल तर या नंबरवरती संपर्क जरूर करा. धन्यवाद.